नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपण चालू घडामोडीचे हे जे सेशन्स आहे, सिरीज आहे, ही चालू केलेली आहे। अनेक महिन्यापासून आपण या सिरीजमध्ये चांगल्या पद्धतीने प्रश्न कव्हर करतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि त्यासाठी तुम्ही पण चांगल्या पद्धतीने हे समजून घेण्याचा प्रयत्न करत जा। या ठिकाणी आपण आजचा जो काय प्रश्न आहे हा प्रश्न जाणून घेणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, आशियाई बीच गेम्स 2024 मध्ये पार पडल्या या स्पर्धा, आणि या महिला कबड्डीच्या संघाचा जर आपण विचार केला तर या महिला कबड्डीच्या अंतिम सामन्यात भारताने कोणत्या देशाचा पराभव केला, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तुम्हाला हा 100% प्रश्न पडेल बरं का, व्यवस्थित समजावून घ्या। आणि मग भारताच्या महिला संघाने प्रामुख्याने श्रीलंकेला काय केलेलं आहे, पराजित केलेलं आहे, पराभव केलेला आहे। आणि पराभव करून या ठिकाणी सुवर्ण पदक जे आहे ते स्वतःच्या नावे केलेलं आहे। ठीक आहे, सुवर्ण पदक। तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आणि जो आपला पुरुष कबड्डी संघ आहे, तर या पुरुष कबड्डी संघाने काय केलेलं आहे, तर इराणचा जो काय संघ आहे त्या संघाकडून आपण पराजित झालेलो आहोत, म्हणजे इराण जिंकलेला आहे। इराणने पुरुष गटामध्ये भारताच्या पुरुष गटाला हरवलेला आहे आणि हरवून स्वतः त्याने काय केलेलं आहे, तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। आणि आपण आपल्याला रौप्य पदकावरती समाधान मानावं लागलेलं आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या। परंतु महिलांच्या संघाने या ठिकाणी गोल्ड मेडल जिंकलेलं आपल्याला बघायला मिळतं। पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा बघा, एकात्मिक किनारा व्यवस्थापनाचा जो काय भाग आहे किंवा भाग म्हणून सागरी प्रादेशिक योजना जी आहे, ज्याला आपण MSP असं देखील म्हणतो, आणि लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते जे राज्य आहे ते ओडिसा राज्य ठरलं मित्रांनो। या ठिकाणी बघा, ओडिसा राज्य हे प्रामुख्याने ठरलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। ही इमेज आहे त्याची, म्हणून हे देखील लक्षामध्ये राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ओके, आलं लक्षात। बघा, ओडिसा लॉन्चेस मेरीन स्पेशल प्लॅन टू स्ट्रेंथन ब्ल्यू इकॉनॉमी अँड प्रोटेक्ट कोस्टल इकोसिस्टीम, अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे। आणि प्रोटेक्ट करण्यासाठी इकोसिस्टीमला, ओके, आणि त्याचबरोबर जी काय ब्ल्यू इकॉनॉमी आहे, ब्ल्यू इकॉनॉमीचा अर्थ काय होतो माहिती आहे का, तर मासेमारी जी होते समुद्रामध्ये, तर या मासेमारीच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल, ती इकॉनॉमी कशी डेव्हलप करता येईल, हा उद्देश प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवलेला बघायला मिळतो। आणि आपण पुढे जाऊयात। बघा, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारत आणि त्याचबरोबर या ठिकाणी भारत आणि द्विपक्षीय व्यापाराने कोणता ऐतिहासिक टप्पा जो आहे हा टप्पा गाठलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। तर इथे मित्रांनो प्रामुख्याने म्हणजे 100 अब्ज डॉलर्सचा जो काही टप्पा आहे हा गाठलेला आपल्याला इथे बघायला मिळत आहे। संयुक्त अरब अमिराती, हेही लक्षात राहू द्या। पुढे जाऊयात, आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन हा जो आहे हा दरवर्षी आपण काय करतो, 4 मेला साजरा करतो, म्हणून तेही लक्षात राहू द्या। अग्निशामक या क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ज्या जवानांना, अग्निशामक दलातील जवानांना वीरमरण आलेलं आहे, त्यांच्या कार्याचं स्मरण ठेवून आपण प्रामुख्याने तो दिवस जो आहे तो साजरा केला पाहिजे। आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तर कुणाची करण्यात आलेली आहे, मुरलीधर मोहोळ यांची काय करण्यात आलेली आहे, निवड करण्यात आलेली। म्हणून हा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्राचा असल्यामुळे हा प्रामुख्याने आपल्याला विचारण्याची दाट शक्यता बनते, म्हणून हा प्रश्न चांगला करून ठेवा, हा विचारला जाईल तुम्हाला। आता पुढे काय म्हटलं आहे बघा, तर मिशन दृष्टी अंतर्गत प्रक्षेपित करण्यात आलेला उपग्रह खालीलपैकी कोणत्या सेन्सर्सचे संयोजन आहे, अशा पद्धतीने इथे प्रश्न विचारला गेलेला आहे। आणि याचं करेक्ट उत्तर आहे बघा, इलेक्ट्रो ऑप्टिकल अँड सार म्हटलेलं आहे। ओके, तर ऑप्टोसार अशा पद्धतीने त्याला आपण म्हणतोय, तर हे देखील लक्षात राहू द्या। आणि हा जो ऑप्टोसार आहे, हा ऑप्टोसार आपण काय केलेला आहे, तर अमेरिकेच्या स्पेस एक्सच्या माध्यमातून काय केलं आहे, अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेलं आहे, हे पण लक्षात राहू द्या। ओके,
पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा. 2026च्या माद्रिद ओपन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावले? तर जॅनिक सिन्नर याने पटकावलेलं आहे. हेही लक्षात राहू द्या. आणि याने प्रामुख्याने कुणाला हरवलेलं दिसतं तुम्हाला? तर अलेक्झांडर इवेरेव याला हरवलेलं तुम्हाला बघायला मिळेल. आणि नंतरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या देशाने मे 2026 पासून ओपेक नावाची जी काय संघटना आहे मित्रांनो, ओपेक ही खूप मोठी संघटना आहे आणि ओपेकचा जर विचार केला तुम्ही 1960ला त्याची स्थापना झाली होती, हेही लक्षात राहू द्या. ओपेक जे कशासाठी ही संस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था नावारूपाला आली होती, तर प्रामुख्याने काय केलं जातं, जे काय पेट्रोलियम जे काय गॅस हे आहे, तेल आहे, ऑइल अँड पेट्रोलियम जे आहे, याला कुठंतरी म्हणजे योग्य तो भाव मिळावा म्हणून एकत्रित हे जे देश आहेत हे काम करत होते. तर हेही लक्षात राहू द्या. इराण आहे त्याच्यामध्ये, इराण, इराक, ओके, यासारखे अनेक, सौदी अरेबिया आहे, असे देश प्रामुख्याने इथे कार्यरत दिसतात. आणि यामध्ये संयुक्त अरब अमिराती हा देखील देश होता. हा देश प्रामुख्याने 1967 मध्ये याने काय केला होता, प्रवेश केला होता. पण आज हा जो देश आहे हा देश आज बाहेर पडतोय आणि बाहेर पडल्यानंतर स्वतःची जी काय ऑइल पॉलिसी आहे ही प्रामुख्याने राबवण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात जास्त ऑइलचं प्रोडक्शन घेणारा देश म्हणून देखील हा या संघटनेमधला ओळखला जात होता. आणि त्याच कारणामुळे प्रामुख्याने हा जो देश आहे हा बाहेर पडतोय आणि स्वतःची पॉलिसी जी आहे ती स्वतः ठरवण्याचा जो काय प्रयत्न आहे हा प्रयत्न इथे करताना दिसून येतोय. आता आपण पुढे जाऊयात. जागतिक ॲथलेटिक्स दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक ॲथलेटिक्स हा जो दिन आहे हा जर आपण पाहिला तर हा प्रामुख्याने 7 मेला साजरा केला जातो. आणि एक शेवटचा आपण प्रश्न बघूयात. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक हा जो आहे हा या निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? परंतु याचा उद्देश काय असतो तो समजून घ्या मित्रांनो. या निर्देशांकामध्ये, या इंडेक्समध्ये काय केलं जातं, जागतिक प्रेस स्वातंत्र्य जे आहे, म्हणजे प्रेस म्हणजे ज्याला आपण काय म्हणतोय तर पत्रकारितेमध्ये दिलं जाणारं जे काय स्वातंत्र्य आहे ते कितपत योग्य आहे किंवा कितपत राष्ट्राने स्वातंत्र्य दिलेलं आहे, तर त्यामध्ये भारताची घसरण ही अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. भारतीय पत्रकारांवरती दबाव टाकला जात आहे असं या इंडेक्सवरून आपल्या लक्षात येईल. तर भारताचं जे काय नंबर आहे यामध्ये तर सर्वात खाली असलेला आपल्याला दिसून येतोय. तर 157 एवढा असा नंबर आहे 180 देशांपैकी. म्हणजे खूप वाईट अवस्था भारतीय पत्रकारांची चालू आहे असं या इंडेक्सला या ठिकाणी म्हणायचं आहे. कारण आपल्यापेक्षा चांगली अवस्था ही पाकिस्तानची आहे, श्रीलंकेची आहे, बांगलादेशची आहे. पण भारताची वाईट स्थिती या इंडेक्समध्ये पत्रकारांची आपल्याला बघायला मिळते. आणि हे निश्चितच आपल्या देशासाठी घातक असेल, लोकशाहीसाठी घातक असेल. कारण या लोकशाहीमध्ये ज्या क्षेत्राला आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतो आणि ते क्षेत्र जर डगमगत असेल तर लोकशाही कुठेतरी या ठिकाणी आपल्याला म्हणजे अधोगतीच्या मार्गावर जाते काय हे बघणं थोडंसं महत्त्वाचं ठरत आहे. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.